नमस्कार मंडळी, मी तेजस पाटील, तुमचा होस्ट आणि दोस्त, अर्थातच तुमचा फोटोवाला. आजपासून आपण सुरू करतोय बिहाइंड द सीन ब्लॉग्ससाठी एक यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे फोटोवाला ब्लॉग्स. भाऊ मला दिसत नाहीये चष्मा, पटकन द्या. आधीच खूप खड्डे आपल्याला. ऑडियन्स त्यांना कळलं पाहिजे की किती दुःखातून आम्ही शूट करायला आणि लोकांसाठी आम्ही एवढी मेहनत घेतो, लोकांना समजलं पाहिजे. मॉडेलला ओव्हर भेटल्या असती तर आमचं शूट पण चालू झालं असतं. इव्हन पहिलं शूट पण गार्डन बंद आहे, 4 वाजता उघडणार. तर मित्रांनो, लोकेशन चेंज झालेलं आहे आपलं. कानेटकर गार्डनवरून आम्ही आता जातोय बापूबुलावरती. आपला माणूस पोहोचलाय तिथं कानेटकरला. त्यांचा एक आपला सनी तिथे जाऊन चेक करून आलाय आणि आता आम्ही लोकेशन चेंज करतोय आणि जातोय बापूबुलला. चहा प्यायला गाडी. पण पहिली गोष्ट म्हणजे मॉडेल येणं खूप गरजेचं आहे. हॅलो, अरे ते कानेटकर कॅन्सल झालं, बापू बोलवर करायचंय. हे खरंच बंद आहे का रे गार्डन? बंद आहे, लॉक लावलेले. मग बापूबुलावर ये माझा. अरे मोठा गेट नाही तिथं, एक छोटा गेट पण आहे ना मोठ्याचा, तो पण बंद आहे का? छोटा गेट आहे. मोठ्या गेटलाच एक छोटा गेट आहे. मॉडेल सापडलेली आहे मित्रांनो. हॅलो. हां बस. अरे किस्ता मज्जा आहे. आम्ही 1 तास थांबलो, तसं काही नाही. मयूर, याच्यावरती काय म्हणणं आहे तुझं? आजकालच्या मुली ना. चला काका चला. तर मित्रांनो, गाडी चालू. कॅन्सल झालेली उबर शेवटी फायनली पोहोचलेली आहे. पावसात शूट करायचं आम्हाला, पण पाऊसच नाहीये. हे देवा. सनी काय डिसाईड केले का तू? अरे आपण ऍडजस्ट होऊ शकतो. पावसात ना किती डेडिकेशन आहे बघितलं. आता पहिल्याला चाललोय आता. सो परत एकदा लोकेशन चेंज झालंय आमचं आणि आम्ही चाललोय बापूबुलावरून पैण्याला, कारण इथे पाऊसच पडत नाही. सो आता जर पैण्याला पण पाऊस नाही पडला तर आम्ही बिस्लरीच्या बॉटल गोळा करून त्याला भोका पाडून मग काजलवरती होतो. ते पावसाचा फील. अरे इकडे नाही करायचंय शूट, पहिल्याला करायचंय. अरे इथे पाऊसच पडत नाहीये इकडून. आता बापू पुलावर आहे, आम्ही चाललोय पहिल्याला. आता मग मला गाडी जागा होईल का? गाडीवर मोटरसायकलवर म्हणताय तुला? एवढं लांब पैठणी किती लागेल बाई ते पैठणी? अरे कंटेंट साठी करा मेहनत. त्याला ना गाडी चालवशील का? 2 फोटो तुमच्याकडून घेतो आणि 2 हा ठीक आहे ठीक आहे भाऊ, ठीक आहे. अरे पण तू काय नंदी आहे का? सांगितलं तू पाऊस पडेल लगेच. नंदी आहेच थोडासा. शिंगाचा नंदी आज तुला नंद्या आहे नंद्या. नंदीवरून नंदन बनवताय तुला पोर आज. सो एक्सपेक्टेड असा पाऊस आणि आम्ही आता सेटअप करतोय. 50-50 घर चेंज करून घे. ठीक आहे. साडीमध्ये आम्ही शूट करतोय आणि तिथे जाऊ मॉडेल काजल. आजचं शूट आपण करतोय पूर्ण नॅचरल लाईटमध्ये, कुठलाही एक्सटर्नल लाईट सोर्स न वापरता. जसं की आपण गोडॉक्सची लाईट वापरतो, AD 400 600 वगैरे. थोडंसं पाऊस हवा आहे कारण की थोडं एरोटिक थीम आहे, एरोटिक मूवमेंट्स आहे किंवा एरोटिक ॲक्ट आहे. तर पाऊस हवा आहे शूटसाठी. लेट्स सी की पाऊस किती हेल्प करतो आहे. आपल्या BTS ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल की पोजेस कसं द्यायचं आहे, कॅमेरा अँगल्स, मॉडेलला डिरेक्शन कसं द्यायचं आहे आणि आपला फुल ऑन सेटअप पण तुम्हाला समजेल की आम्ही काय गिअर्स यूज करतो, काय लेन्स वापरतो, काय बॉडी वापरतो. शुभांगी काय शूट करते? काय काय आणि कॅमेऱ्यात पाणी चाललंय त्याचं काय? बिफोर आणि आफ्टर फोटोमध्ये
केलेले एडिट तुम्हाला लक्षात येतच असेल आणि हे एडिट केल्यावरती फोटो किती सबटल आणि इम्पॅक्टफुल दिसतो हे तुमच्या लक्षात येईल. तो आजची ट्रिप होती साडीमध्ये. ॲक्च्युली आपल्या मराठी स्त्रिया साडीमध्ये किती सुंदर दिसतात आणि आजची मॉडेल पण खूप प्रोफेशनल आहे. सो तिला त्या गोष्टी जमत आहे जास्त करायला आणि एकदम सुंदरपणे ती ॲक्ट करते आणि ज्या काही गोष्टी आम्ही सांगतोय त्या एक्झिक्यूट पण होत आहे मस्त. अर्थातच असा ऑथेंटिक आणि एज्युकेशनल कंटेंट बघायचा असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. एका जागी उभी राहून केलं तर चालेल. कलर करेक्शन, लाईट बॅलन्स आणि स्किन टोन एनहॅन्समेंट याच्यामुळे फोटो एकदम सिनेमॅटिक वाटतो. Nice one. We are getting very nice shots. जर तुम्हाला एडिट शिकायचं असेल, लाईटरूम शिकायचं असेल तर कृपया कमेंट करा. मी नक्कीच त्याच्यावरती एक फुल व्हिडिओ बनवेल डिटेलमध्ये, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की पोस्ट प्रोसेसिंग कशी केली जाते. आणि आमचं पहिलं शूट रॅपअप झालंय. सगळे भिजले, ओले झाले. मजा आली शूटला आणि खूप भारी कंटेंट भेटलंय. लंच टाइम गाइस, लंच टाइम. मयूर काय खातोय? किती वेळ झालं शूट करून? इतक्यात थकला तू? मॉडेल आमची मॉडेल बिलकुल डाएट वगैरे काही करत नाही. तिला काय घेणं देणार नाही डाएटची. नॅचरल ब्युटी. आत्ता शूट केलंय सोनीच्या M4मध्ये आणि सोबत वापरली सोनीचीच 50mm 1.4 G मास्टर लेन्स. सुंदर लेन्स, क्रिस्पी डिटेल्स, जबरदस्त बोके आणि एकदम नैसर्गिक टोन देणारी ही लेन्स आहे. हिच्याबद्दलही मी लवकरच एक व्हिडिओ बनवणार आहे. सो स्टे ट्यून. काय झालं काजल? डन. काजल थंडी वाजते. किती प्रमाणात थंडी वाजते? आणि आमचा शूट संपलेला आहे आणि आम्ही चाललोय चहा प्यायला. भाऊच्या अंगात आले. खूप गरज आहे चहाची आणि खूपच अशा ठिकाणी पाणी गेलंय की आम्ही सांगू पण नाही शकत. आणि सगळ्यात जास्त म्हणजे आमच्या मॉडेल थकलेलं आहे आणि खूप जास्त थंडी वाजली. तिला 0 डिग्री सारखं फील करते ती.